jungle. पाडळी तालुका शिराळा दारूच्या नशेत मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवरच गोळी झाडून एका 38 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोपट महादेव शिंदे वयवर्ष 38 राहणार पाडळी तालुका शिराळा असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मयत पोपट शिंदे यांच्यावर सुमारे 20 वर्षापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 11 वर्षे कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर 2020 मध्ये तो सुटून घरी आला होता. सध्या तो शेती व्यवसाय करत होता, मात्र त्याला दारूचे गंभीर व्यसन जडले होते. सोमवार दिनांक 3 रोजी मयत पोपट यांची पत्नी नातेवाईकाकडे कायमवाडी तालुका वाळवा येथे गेली होती. बुधवारी दिनांक 5 रात्री 11 वाजता पोपट घरी दारू पीत बसला होता. यावरून आई अक्काताई शिंदे वयवर्ष 55 यांनी उशीर झाला आहे, जाऊन झोप असे सांगितले. मात्र त्यांनी ऐकल्याने आई रागाने घराला लागून असलेल्या शेडमध्ये झोपण्यास गेल्या. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कुत्रे मोठ्याने भुंकू लागल्याने आई अक्काताई यांना जाग आली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पोपट छातीच्या डाव्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. मध्यरात्री असल्याने आणि घाबरलेल्या अवस्थेत आईने सकाळ होण्याची वाट पाहिली. सकाळी 6 वाजता आईने शेजाऱ्या बाजारांना बोलावून आणले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पोपटच्या छातीतून रक्त येत होते आणि त्याच्या पायाजवळ एक पिस्तूल रिव्हॉल्वर पडले असते. घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी विभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, राजेंद्र जाधव, अमर जाधव, सचिन पाटील, राजीव देवळेकर, अमोल माई, अवंती पाटील, प्रशांत पाटील यांनी धाव घेऊन पंचनामा केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तसेच तज्ज्ञ न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पोपट शिंदे यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मयताची आई अक्काताई महादेव शिंदे यांनी फिर्याद दिली असून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे हे करत आहेत.